निघालो होतो आम्ही ॲनिमल्स पाहायला आणि पाहिले खूप प्रकारचे ॲनिमल्स. बाहेर जायचं म्हणून वंशीचा चालू होता डान्स. कुठेही निघायचं म्हणजे दिव्या करते हमेशा लेट, पण फायनली दिव्या आज तयार झाली होती. दिव्याचे पाहून वंशितने पण केले केसाला सेटअप. थोड्याच वेळात आम्ही आलो होतो विरार स्टेशनला. स्टेशनवरून पकडणार होतो आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसून आमचं चालू झालं गप्पा. आम्ही निघालो होतो मुंबईला. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो मुंबई सेंट्रल स्टेशनला. गाडीत बसल्यानंतर बाहेर निघायचं मनच नाही होत होतं, कारण की बाहेर होती भन्नाट अशी गरमी. फायनली झूमध्ये आम्ही एंट्री मारली. चला तर आता पाहूया ॲनिमल्स. ओ भाई, तो बघा बियर्ड म्हणजेच अस्वल. कसा टुनटुन उड्या मारत झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता आणि फायनली तो झाडावर चढला होता आणि आम्हाला दिसला वरती जाऊन तो झोपला. थोड्या पुढेवर गेलं आम्हाला दिसले हरणासारखे प्राणी. यांचे शिंग फार मोठे होते. मला त्याचं नाव नाही माहीत, तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थोडीफार पोटपूजा करून आम्ही निघालो पुढे जाऊन पाहणार आहोत आम्ही काय वेगळ्या प्रकारचे पक्षी. पुढेच जाता आम्हाला दिसला मोर म्हणजे आमचा राष्ट्रीय पक्षी. आम्हाला इथे जाताच खूप सारे पक्षी पाहायला भेटले आणि वंशित घेत होता त्याचा आनंद. पाण्यात दिसले आम्हाला टॉटॉईस म्हणजे कासव. पुढे आल्यावर हे काय पेंग्विन. काही प्राणी बघितल्यानंतर आम्ही बसलो लंच करायला. मग लंच करून आणि बघणार होतो आणखी काही पुढे. अमेझिंग. चला आपण निघूया आणि पाहूया पुढे कोणते प्राणी आहेत ते. मध्येच थांबून आम्ही थोडेफार सेल्फी घेतली. वंशित आमची सेल्फी काढत होता. त्यानंतर आम्हाला दिसला हा लक्कड बग्गा. याला काय म्हणतात, शायद मला असं वाटते की याला नक्कीच लक्कड बग्गा म्हणतात. आणि छान असा व्ह्यू होता तिथे. दिव्याने फोटो काढून नंतर पुढे आम्हाला दिसलं एक पानगेंडा फारच मोठा होता. वंशितही त्याला पाहतच राहिला, कारण की हा खूपच मोठा होता. पुढेच दिसलं आम्हाला मगर म्हणजेच क्रोकोडाईल. वंशित पाहून त्यांना सारखा बोलत होता, पप्पा चल ना जाऊया जवळ. त्यानंतर आम्हाला दिसला हा बिबट्या फुल राजासारखा फिरत होता. हा पहा टायगर फुल राजासारखा फिरत होता आणि याची साईज या खूपच मोठी होती. अचानक रस्त्यामध्ये वातावरण बिघडले आणि चालू झाले भयानक असे वादळ वारा. कडकत्या उन्हामधून येऊन अचानक असा वादळ वारा आला. दिव्या त्या वादळ वाऱ्याचे मजे घेत होते आणि मी फार घाबरलो होतो. अचानक आला पाऊस. दिव्या आणि वंशित भिजायला लागले. तर मग पुढे आम्हाला दर्शन झाले आमच्या गणेश राजाचे. आज झोपलेल्या प्राण्याचं नाव काय तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा. चला तर आता आपल्याला निघायची वेळ झाली आहे. खूप सारे प्राणी बघितले. बाय. सबस्क्राईब नक्की करा.